दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत पिंपळगाव टोल नाक्यावर तब्बल 535 किलो गांजा जप्त केला। या कारवाईत धुळे जिल्ह्यातील एका तरुणाला अटक करण्यात आली। पिकअप वाहन, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 14 जुलै 2026 रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुप्त माहिती मिळाली की नाशिककडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या एका पिकअप वाहनातून गांजाची तस्करी केली जात आहे। या माहितीच्या आधारे पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं पिंपळगाव टोल नाक्यावर सापळा रचला। MH6 BG 1776 क्रमांकाच्या पिकअप वाहनाला अडवून तपासणी केली असता वाहन चालक राहुल शांताराम पाटील वय 23 वर्ष राहणार मुटकी, तालुका जिल्हा धुळे याला ताब्यात घेतलाय। पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 535 किलो गांजा आढळून आला। पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईत 535 किलो गांजा, गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिकअप गाडी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून या अंमली पदार्थांच्या साखळीमागील इतर आरोपींचाही शोध सुरू आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, पिंपळगाव।